काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये केला प्रवेश। अमर राजूरकरही सोबत। आयुष्याची नवी सुरुवात करतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चांगलं काम करता यावं म्हणून भाजपमध्ये प्रवेश करतोय, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। विरोधात आणि सत्तेत असताना सुद्धा आमचं राजकारणापलीकडे संबंध होते। राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सकारात्मक साथ दिली। राज्यात भाजपला अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। अनेक काँग्रेस आमदार आणि नेत्यांचे अशोक चव्हाण यांना फोन। अशोक चव्हाणांनी घेतलेल्या भूमिकेला दिलं समर्थन। पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षाची साथ सोडणं अशक्य असल्याचं मत आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती। महाविकास आघाडीच्या वज्रमूठ प्रमाणे सभा यापुढे राज्यभरात होणार। शरद पवार, रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। मला महाविकास आघाडी आणि इंडियामधल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगायचंय, इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही। अनिल देशमुखांचं ट्विट। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण। 15 फेब्रुवारीच्या आधी निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्र दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या आंदोलनातील खटले मागे घेण्याचा गृह विभागाचा निर्णय। सामाजिक हितासाठी काढण्यात आलेले मोर्चे आणि आंदोलनातली दाखल केलेले खटले मागे घेण्याबाबत शासन आदेश जारी। 20 फेब्रुवारीला राज्य सरकारचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन। सगळे सोयरे शब्दाच्या अनुषंगानं मराठा आरक्षणावर कायदा पारित केला जाण्याची शक्यता, विधिमंडळ सूत्रांची माहिती। फेरीवाल्यांना कायमस्वरूपी हटवण्यात अडचण काय? उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला सवाल। फेरीवाल्यांमुळे चालायला फुटपाथच राहिलेले नाही, तुम्ही मुंबईकरांना वाहतुकीच्या रस्त्यावर चालण्यासाठी भाग पाडता, न्यायालयानं पालिकेला फटकारलं। शिक्षकांवरील ताण कमी करण्याचा सीबीएसईचा प्रयत्न। 10वी-12वीच्या महत्त्वाच्या विषयांचे पेपर फक्त पदव्युत्तर शिक्षक तपासणार। गुणवत्ता मूल्यमापनासाठी शिक्षक दर तासाला 3 उत्तरपत्रिकाच तपासणार। आणि यानंतर पाहूयात विदर्भ सुपरफास्ट। काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेसमध्येच राहणार। नागपूर दक्षिणचे आमदार विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांनी भविष्यात संपर्क साधला तरी काँग्रेस सोडून जाणार नाही, विकास ठाकरेंचा दावा। आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणताही आमदार चव्हाणांसोबत जाणार नाही, पण विधानसभा निवडणुकांच्या वेळी काय राजकीय परिस्थिती असेल ते सांगता येत नाही, काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांचं विधान। अशोक चव्हाण यांचा निर्णय चुकीचा। काँग्रेस पक्षानं त्यांना मोठी पदं दिली, पण तरीही त्यांची इच्छा पूर्ण होत नसेल तर ईश्वरच त्यांची पाठराखण करू शकतो। चव्हाणांचे कट्टर समर्थक राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटेंची प्रतिक्रिया। अकोल्याच्या पारस येथे सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समितीचा मोर्चा। पारसमधल्या औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूरच्या खापरखेडामध्ये हलवण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांसह सर्वपक्षीयांचा विरोध। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी। प्रकाश आंबेडकर कोणत्याही राजकीय दबावाला आणि यंत्रणांच्या भीतीला भीक घालत नसल्याच्या अर्थाचे बॅनर्स। शहराच्या प्रत्येक चौकात वंचितचे बॅनर्स। भंडारा जिल्ह्याला वर्षभरात चौथ्यांदा अवकाळीचा फटका। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। पंचनाम्यासाठी शासकीय कर्मचारी बांधावर तत्काळ भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोलीमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत एसआरपीएफ जवानाची आत्महत्या। माणूस मरतो पण आत्मा अमर आहे, आत्महत्येपूर्वी ठेवलं होतं व्हॉट्सअप स्टेटस।
उत्तम श्रीरामे असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव. यवतमाळमधल्या पुसदच्या भोजला इथं 40 वर्षीय नराधमानं केला गतिमंद मुलीवर अत्याचार. वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांनी नाना मुकिंदा धुमाळे याला केली अटक. बुलढाण्यातल्या राज्य शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाकडे राजकीय नेते अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही पाठ. खामगावमधल्या महासंस्कृती महोत्सवाचा फज्जा. रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यक्रम सुरू करण्याची जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यावर नामुष्की. चंद्रपूरच्या धाबा येथील संत कोंडय्या महाराज यात्रेतला अग्निकुंड प्रभावळीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. लालबुंद निखाऱ्यानं भरलेल्या कुंडातून भक्तांचा अनवाणी प्रवास. सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधल्या भाविकांची गर्दी. आणि यानंतर बातम्या मराठवाड्यातून. मराठा आरक्षणासाठी उद्या बीड जिल्हा बंद. महाराष्ट्र बंदचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल. सरकारनं तात्काळ अधिवेशन बोलवून अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाची मागणी. अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाके फोडून आनंदोत्सव. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी नांदेड महानगरपालिकेचे सर्व माजी नगरसेवक काँग्रेससोबतच राहणार. गांधी भवनमध्ये काँग्रेस नेत्यांची भेट. माजी नगरसेवकांचं आश्वासन. ज्या भाजपचा उदय शिवसेनेच्या बोटाला धरून झाला त्याच भाजपनं शिवसेना संपवण्याचा घाट घातला. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचा भाजपवर निशाणा. तर कार्यकर्ते तयार असतील तरच लोकसभा लढवणार, जाधव यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड आणि जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांजाळ जरांगेंच्या भेटीला. अध्यादेशाच्या अंमलबजावणीशिवाय इथे येऊ नका, जरांगेंचा शिष्टमंडळाला इशारा. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 4था दिवस. गावकरी, मित्र, सहकारी वारंवार पाणी पिण्याचा उपचार घेण्याचा करतायत आग्रह. काल रात्रीपासून जरांगेंची प्रकृती खालावल्यानं जवळचे सहकारी चिंताग्रस्त. छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा. शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील धक्कादायक घटना. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. आणि यानंतर बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून. 20 फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये ओला उबर सेवा बंद राहणार. 20 फेब्रुवारीपासून पुणे चिंचवडमधील कॅब चालकांचं आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करायला कंपन्यांची टाळाटाळ. ओला उबर चालकांचा आरोप. पंढरपूरमध्ये माघी वारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक येतात तेव्हा 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दररोज पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करा. प्रांताधिकाऱ्यांच्या नगरपालिकेला सूचना. अष्टविनायकामधील प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आहे. श्रींना जलस्थान आणि अभिषेक करण्यासाठी गर्दी. पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर तरुणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न. घटनेमध्ये तरुण 90% भाजल्याची माहिती. मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला पण कारवाई केली नसल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल. कोल्हापूरमध्ये वनविभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ. कागदपत्र तपासणी संदर्भातल्या 2 वेगवेगळ्या तारखा उमेदवारांना मिळाल्यानं संभ्रम. हजारो विद्यार्थी भरतीपासून वंचित राहणार. पुण्यामध्ये काल रात्री 2च्या दरम्यान रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्याला लागली भीषण आग. इतर 2 डब्यांना आगीची झळ. अग्निशमन दलाची 4 वाहनं आणि जवानांकडून आग आटोक्यात. यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातून. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवं होतं. उद्धव ठाकरेंचा टोला. भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या, ही मोदी गॅरंटी. ज्याचा जास्त घोटाळा त्याला मोठं पद, ही भाजपची भूमिका. उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. मोदींचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद भाजप नेत्यांची नाहीये का? मोदींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतर पक्ष का फोडताय? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल.
मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, अशी भाजपची स्थिती. मुख्यमंत्र्यांचा पाव उपमुख्यमंत्री झाला तरी आनंदात. उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं काहीही फरक पडणार नाही. एका सदस्यावर राज्यसभा अवलंबून नसते. एक नेता गेला तर दुसरा येईल. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे फार जोर लावतायत. त्याबाबत भरपूर निरोप येत आहेत. मला मात्र त्याबाबत माहिती नाही. मंत्री गिरीश महाजन यांची खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया. खडसेंना भाजपमध्ये घेण्याचं प्रयोजन दिसत नसल्याचंही वक्तव्य. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा माझ्याबाबत संभ्रम निर्माण व्हावा या हेतूनं पसरवली जाते. एकनाथ खडसेंची पोस्ट राष्ट्रवादीतच राहणार अशा अफवांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावं, खडसेंचं आवाहन. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या पारगाव सुद्रिक इथे सुद्रिकेश्वर मंदिरात चोरी. 40 किलो वजनाचं चांदीचं सिंहासन चोरलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.